ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जो आहे पुन्हा 4 जूनच्या दिवशी सुरू होणार आहे. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. उपोषण पुन्हा 4 जूनला सुरू होते तुमचं. हो, ही तर 3 महिन्यापूर्वीच घोषणा केलेली की 4 जूनला मी आमरण उपोषण करणार आणि मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. मी शांततेत आंदोलन करतो. शांततेच्या आंदोलनात यश आहे. ते शांतीचं युद्ध कोणाला रोखता येत नाही. आणि माझा मराठा समाज आहे, माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी, मला पाठबळ देण्यासाठी खंबीर आहे. आणि सगळा मराठा समाज 4 तारखेला मला आशीर्वाद द्यायला, पाठबळ द्यायला अंतरवालीला येईल. मात्र 4 तारखेला देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. केंद्राची देशाची जी निवडणूक आहे त्याचा निकाल आहे. त्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू करताय. काय समीकरण असेल? नाही, तसं काहीच नाही. पण डोक्यात समीकरणाचं काहीच नाही. फक्त 4 तारीख त्यावेळेस 3 महिन्यापूर्वी लक्षात आली होती की आपण 4 जूनला करू. म्हणजे यांचे 20 तारखेपर्यंत संपल, पण यांचं 4 पर्यंत, म्हणजे 20 महाराष्ट्रातला टप्पा होता. म्हणजे पुढचं त्यावेळेस लक्षात बी आलं नाही की हे फार पुढंपर्यंत म्हणून. पण ते लक्षातपेक्षा तसला काही विषय नाही आहे. आमचं आरक्षणाचा विषय, आमचं शांततेचं आंदोलन आहे. 4 जूनला करणार आहे. 4 तारखेला साधारणतः किती समाज अंतरवलीत राहणार आहे? नाही, ते सांगणं अशक्य आहे. ते कसं सांगता येईल? कारण आता मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराबाळासाठी करतो आहे. तिथं मी उपोषणाला बसणार. महाराष्ट्रातला समाज धावून येणारच ना अंतरवालीकडं. सगळा मराठा समाज मला आशीर्वाद द्यायला, पाठबळ द्यायला धावून येणार राज्यातला. गावागावातले, खेड्याखेड्यातले माणसं सगळे झाडून पुसून अंतरवालीकडे येऊ शकतात. आता एवढं टोकाचं उपोषण मी करणार आहे तर घराघरातला मराठा तिथं येणार आहे. मला तर अशी माहिती आहे मराठा खूप संख्येने येणार आहे, तिथंच बसणार आहे, अंतरवालीतच येऊन. आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. पण माझा मायबाप समाज आहे. शेवटी मी उपोषणाला 4 जूनला बसलो म्हणल्यावर ते 3 तारखेलाच येऊ शकतात अंतरवालीत. पण प्रचंड संख्येने गावं राज्यातले येणार. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शरद पवार असं म्हणाले की मराठा आंदोलनाला माझी कुठलीही फूस नाही, माझा काही संबंध नाही. जरांगे पाटलांना फक्त 1 वेळा बसलं. मात्र जे सध्या 2 समाज आमने सामने आला आहे, जो तेढ निर्माण झाला आहे, तर दोन्ही समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन हा तोडगा काढावा, हा मिटवावा असं म्हणतात. नाही, आंदोलनाचं फिसाचं काय संबंध आहे कोणाचा? मी तर मागच सांगितलेलं, कोणीच नाही त्या आंदोलनाचं मागं. आंदोलनाचं मागं जर कोणी असतं, उठ म्हणलं कुठून, बस म्हणलं बसा लागलं असतं मागं, तर मग एकदा शिंदे साहेबाची फुशी आहे म्हणायची, पवार साहेबाची, उद्धव ठाकरे साहेबाची पण आहे, नंतर तर म्हणायचे देवेंद्र फडणवीस साहेबाचीच. हे फुसन फीस काय नाही कोणी. उगं काही बी कारणं जोडू नका. इथं मराठा एक झालेला आहे. आम्हाला आमचे चीड आहे आमच्या लेकराच्या न्यायाची. त्यामुळं आम्ही इमानदारीनं काम करतो. फक्त एवढंच आहे, आता सांगतो TV 9ला की मी इमानदारीनं केलं, पार पाडलं. ते आंदोलनं हे मात्र सरकारच्या फायद्याचे होत असतात. मग ते कोणचे असो, देशातले असो, राज्यातले असो, ते सरकारच्या फायद्याचे असतात. चालवायचे सरकार म्हणून तसं केलं हे की समजा त्यांना टेन्शन होत नसतं सरकारला. आणि याच्यात असं झालं की ही फक्त समाजालाच फायदा आहे, सरकारला आणि विरोधी पक्षाला फायदा नाही. त्यामुळं त्यांचं टेन्शन वाढलं आहे. मी इमानदारीनं करतो आहे, मी त्यांच्या फायद्याचं काही केलं नाही म्हणून ते माझ्यावर तसले आरोप करतात. कुठं जेर बंद करीन म्हणतात, कुठं जेलला टाकील म्हणतात, कुठं SIT नेमायला लागले, आमच्या आई बहिणीचे डोके फोडायला लागले, लेकरा बाळाला हाणायला लागले, लाखाने पोरावर केसेस करायला लागले. फक्त त्यांचा फायद्याचा मी नाही म्हणून. उद्या सकाळी त्यांचा फायद्याचा जर मी झालो की मग मी लय चांगला. लोकसभा निवडणुकीमध्ये मग जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कोणी फायदा उचलला? कुणाला फायदा झाला असा? नाही, आता मी तर रिंगणात नाहीच आहे. मी फक्त एवढंच म्हणलेलं समाजाला की तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. एवढ्या वेळेस मी नाही आहे. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा,
पण ह्यावेळेस ताकदीनं पाडा एवढं सांगितलं. आणि 5व्या टप्प्यातसुद्धा मराठ्यांनी त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवावा, स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवावेत आणि तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण ताकदीनं पाडा. आणि मराठ्यांचे एक मताचं जे मत आहे त्या मताची भीती असली पाहिजे, एकीची भीती आहे हे मात्र लक्षात असलं पाहिजे 100%. मताची आतापर्यंत तुमच्या ताकदीची भीती सरकारनं घेतली, धास्ती घेतली, आता मतांची भीती द्यायची, धास्ती घ्यावं लागेल त्यांना. का नाही घ्यायचे? का नाही घ्यायचे? आम्हाला गिनतीतच धरीत नाहीत. आमच्या लेकरांना बघा आता पुणे मुंबई, पुणे तिकडचा आत्ता हे नाशिक पुणे 5वा टप्पा बघा. आमचे तिथले मायबाप रात्रंदिवस छोट्या मोठ्या कंपन्या त्याच्यात काम करून कष्ट करतात आणि पोरं शिकवतात. कोणत्या आईबापाचं स्वप्न नाही माझं लेकरू नोकरीला लागा म्हणून? का ते आयुष्यभर तिथंच हमाली करायची? तिथं हे येतं डबेवाले हे आहेत, माथाडी कामगार आहेत, यांनी का आयुष्यभर हमाल्याच करायच्या? छोट्या छोट्या कंपन्यात कामाला करतात, लेकरं शिकवित आहेत ते, लेकराला शिकवित आहेत ते. नाशिकमधला जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा आहे अशी चर्चा आहे. जरांगे पाटील पाठिंबा देत आहेत नाशिकच्या उमेदवाराला. नाही, कालच सांगितलं मी ते आपल्याच माध्यमातून, पुन्हा एकदा सांगतो की कोणालाच पाठिंबा नाही. महायुती नाही, महाविकास आघाडी नाही, अपक्ष नाही, कोणी बहुजन आघाडी नाही, कोणीच नाही, कोणालाच नाही. माझा नाही, माझ्या समाजाचा नाही. समाजाने ठरवायचं की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं, तो समाज ठरवून. फक्त माझी एवढीच विनंती की तुम्ही आयुष्यभर कष्ट करून लेकरं शिकवलेत मायबाप मराठ्यांना, तुम्हाला सांगतो स्वाभिमान जागा ठेवायचा, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यभर आपण कष्ट केलेत, आपल्या लेकराच्या बाजूने कोणी नाही. हे आता उगं थोडे दिवस चपला सगळ्यात पाय पडतात, पुन्हा गुरगुर करतात. त्यामुळं आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आणि राहिला जातीवादाचा विषय, मी जातीवाद केलेला नाही. मला अगोदर म्हणतो मी, मला अगोदर एक स्टेटमेंट दाखवा की मी अमक्या नेत्याच्या विरोधात बोललो अगोदर, किंवा मी ओबीसी मराठा वाद केला. मी तर एका ओबीसीला आत्तापर्यंत दुखावलेलं नाही. हे काही पाटील, राज्यामध्ये सध्या 2 जाती आमने सामने आल्यात. ओबीसी नेते असेल, तुम्ही असाल, मनोज जरांगे पाटील सोबत बसून चर्चा करून कुठं तर तोडगा काढतील, समाज शांत करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही पुढाकार घ्याल? राज्याबद्दल का बीडबद्दल म्हणताय? बीडबद्दल नाही, मी जातीवाद केलेला नाही, कुठंच नाही. त्यांनी 2दा-3दा हिनवलेलं आहे, त्यांनीच हिनवलं आहे. एकदा त्यांनी 2-3 सप्त्यात बी त्यांनी प्रयोग केले, त्यांनीच. आम्ही कुठं प्रयोग केले का तसे? नाही. त्यांनीच कुठंतरी भाषणात सांगायचं, ते उपोषण हिनवायचं. त्याच्या अगोदर 1-2दा बोललेले ते परळीच्या पट्ट्यात, आष्टीतं बोललेले आहेत. त्याच्यात आणखीन ओमापूर का कुठं इकडं माजलगावच्या खालच्या कोपऱ्यात तेच बोललेले आहेत. मला मी सहन केलं तवर केलं, नंतर माझाही नाविलाज झाला आणि मी आत्ता बोललो फक्त ते बी त्यांनी थांबवा म्हणून. त्यामुळं खरं तर सांगू का, मी बोलण्यापेक्षा ते उच्च नेते आहेत स्वर्गीय मुंडे साहेब, त्यांचा वारसा आपण चालवतो. 4-2 पोराने अडविला असेल, हे अडविलं मग काय झालं? मात्र जरांगे पाटील देखील आता मराठा समाजाचे दैवत कैवारी असे शब्द वापरतात, असे बनलेत. मात्र तुम्हीही पुढाकार घेतला पाहिजे मोठे भाऊ म्हणून. कालच सांगितलं मराठा समाजाला, सगळ्यांनी शांत राहा, हाणू दे त्यांना, आपल्याला शांत राहा. आता एकदा तर तलवारीने हाणलंय, आणखीन हाणू दे त्यांना, जीव घ्यायचे मराठ्यांचे घेऊ द्या, शांत राहा. मी काल आवाहन केलं आणि पुन्हा TV 9च्या माध्यमातून आवाहन करतो, शांत राहा. आजपासून महिनाभर शांत राहा. बघा कोण काय करतोय, सोशल मीडियावर काय लिहितो, कोण फूस देतो, कोण जातीय तेढ निर्माण करतो, कोणचा नेता पाठबळ द्यायला लागला, कोणचा नेत्याचा कार्यकर्ता खोटे 307चे गुन्हे त्याच पोरांवरती परत करायला लावायला लागला आहे. म्हणजे मार त्यांनीच खाल्ला, 307चे गुन्हे नांदूरच्या लोकांवरतीच आहेत. पोलीस अधीक्षकांना तसं काही फोनवरती बोलणार आहेत किंवा त्यांना जाऊन भेटणार आहेत बीडच्या पोलीस अधीक्षकांना? नाही, ते कॉम्बिंग ऑपरेशन करून ते मराठ्यांच्या लोकांनाच उचलेणार, आम्हाला न्याय नाही मिळणार तिथं. कारण शेवटी काय, सगळे त्यांचेच अधिकारी आहेत, सगळे त्यांचेच आहेत. पालकमंत्री तेच, आमदार तेच, त्यांचे अधिकारी तेच, त्यांना जसं मनाला वाटतं तसं करतात. त्या माटेगावला कोणचा पोलीस काहीतरी सांगत होता, आता बोलायची वेळ नाही आली की मला बोलायची वेळ आणतात आणि परत म्हणतात जातीवाद आम्ही करतो. ते कुठंतरी कोणचे बटणं दाबा म्हणत होता म्हणून लोकांना धरून दिला, तर त्या पोरावर केस केली. पोरावर त्याची चौकशी लावली का? नाही लावली. आता दुसरं सांगतो तुम्हाला, अधिकारी यांचेत, ते पोरं घाटनांदूरच्या पोराला मारलं, त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं, त्यांना अटक कम केलं. त्यांना उपचाराची गरज नाही का? डॉक्टर सुट्टी देतो कशी? तिथला अधीक्षक त्या आरोग्य विभागाचा, तो कसं काय सुट्टी देतो? इतका तलवारीचा मार लागलेला असताना तो सुट्टी देतो.
म्हणजे हे ठरवून आहे, वरून फोन करायचा, सुट्टी देऊन टाकतो, खाली लगेच पोलिसांनी त्यांना अटक करायचं. डॉक्टरांना कळत नाही उपचाराची गरज आहे, ताजा ताजा मारे. डॉक्टरात कशाला जात पाहिजे हो, कशाला जात पाहिजे? त्याची चौकशी केली का डॉक्टरची? त्या चकलांबा पोलीस स्टेशनच्या त्या PIची त्यांची चौकशी केली का? हे यांचेच अधिकारी झाले सगळे. त्याच्यामुळं यांनीच असं करायला पाहिजे की मी तर आव्हान केलं, आता पुन्हा एकदा TV9च्या माध्यमातून आव्हान करतो की आपले शांत राहा, कोण कोण काय करतं बघा, महिनाभर शांत राहा. मला काही तुमच्यासारख्यानी बी, आता नाव बी घेतो, तुमच्यासारख्यानी काही आमच्या हुशार लोकांनी सांगितलं की आपल्या पोरात बिले खतखते, खूप मोठी चीड आहे तुम्ही, आणि ते तर मुद्दाम करायलेत. हां, त्यांचे दोन्ही नेते बहीण भाऊ त्यांना फूस लावायलेत, सोशल मीडियावर लिहा, त्या जरांग्याला धमक्या द्या, मारून टाका म्हणा, काय दिल्यात, तुम्हाला पाहिजे असल्यात घेऊन जा. पंकजाताईसुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात, त्यासुद्धा आपल्याच याच्यावर म्हणल्यात की त्याला बी फिरायचं आहे महाराष्ट्रात. ही धमकी आहे. सॉरी, बीडमध्ये यायचं आहे फिरायचं, म्हणजे तुम्ही बीडला येऊ देणार नाहीत मला? तुम्ही असले स्वप्न नका बघू माझ्या बाबतीत. हो, इतकं भयान जड जाईल की लई. पण जाऊ द्या, ठीक आहे, मी समर्थ आहे, बघतो अंगावर आल्यावर. पण TV9च्या माध्यमातून मराठा समाजाला आव्हान आहे माझं की शांत राहा, महिनावर बघा कोण काय करतंय, कोण काय नाही करीत, कोण कोणी मागं वाटल्यास नाव लिहून ठेवा. याने असं म्हणलं आहे, तसं म्हणलं आहे. ज्या शहाण्या माणसाने मला सांगितलं आहे की तुम्हीच एक पाऊल आव्हान करा, मागं या. मात्र जरांगे पाटील, तुमची जी भूमिका आहे, कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाला मदत होते असा त्यांचा समज झाला असावा. त्याला मी काय करू? बरं, झाला म्हणून काय तुम्ही लोक मारायला लागले काय आता? हां, तुमच्या व्यासपीठावर कमी मराठी आहेत काय? हां, 7 आमदार तुमच्याकडं, 12 माजी आमदार तुमच्याकडं, सगळे जिल्हा प्रमुख मराठ्याचे तिकडंच, मराठ्याचे मोठमोठे उद्योगपती तिकडंच, मराठ्यांचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सगळे तिकडंच, जिल्हा परिषदेचे सदस्य मराठ्याचे सगळे तिकडंच, पंचायत समिती सभापती मराठ्याचे सगळे तिकडंच. आणि खाली काय आहे, नुसते आमचे गरीब आम्हीचे आहेत भाऊ सायकलवर हिंडणारी इकडे तिकडं. मग एवढे तुमच्याकडे येतं तरी तुम्ही म्हणता जातीवादी आहे. तुम्हाला काय वाटलं पाहिजे? स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा आपण चालवत आहे. 4 पोरांनी अडविलं. अरे तुम्ही मोठे नेते येतं, तुम्ही महासचिव येतं, साहेबांना तुम्ही जवळून ओळखता, एक बीडची लेख म्हणून जर कधी चर्चेचा विषय आला तर सोबत बसून चर्चा कराल, हा सामाजिक जाती दरी मिटवण्यासाठी? नाही, ती दरी मिटन का नाही मला नाही माहिती, त्यांना माहिती. आमच्याकडून कधी झालेलं नाही. मी बोलतो खरं गावावी, आमच्याकडून कधीच जातीवाद झाला नाही. झालेला असत मी म्हणलं आमच्याकडून झालं आहे मागं सारखा. खवळ असतो त्यांना अडीलं होतं, मी स्टेटमेंट आहेत माझ्या आपल्याच चॅनलला, हे मला नाही पटत म्हणलं अजिबात. तुम्हाला काय अडवायचं संबंध आहे? त्यांना काय अडवता पंकजा मुंडेला? सगळ्यांनी त्यांना अधिकार आहे येण्याचा. उलट तुम्हाला सांगतो, तुम्ही काय म्हणता मदतीला, त्यांच्यावर खरी वेळ आली ना, मराठा सगळ्यात पुढे येणार आहे. हो, कधी जर त्यांना अडी अडचणी आल्या ना, लेख म्हणून शब्द वापरलाय तुम्ही, आम्हीच मदतीला येणार आहे सगळ्यात आधी. हो, हे काय हे राजकीय सामाजिक हे राहील, पण त्यांच्यात ना मगरुरीले बघा भाषेची, शब्दाची. ते माणसाला अपमानास्पद बोलतात, इज्जत जाईन असं बोलते. त्यांचे हे लक्षात येत नाही, बीड जिल्ह्यात शाने कधी काळी होच मराठा धावून येणार आहे आणि आम्हीच येणार आहेत. मात्र निवडणूक काळात पाटील, की पंकजा मुंडेंना जेवढं अडवण्यात आलं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, मात्र समोरचा जो उमेदवार आहे त्याला कुठेही नाही अडवण्यात आलं. मग ह्याचं समीकरण कसं जोडवत आहे? आता मी त्याला काय करू? त्यांचेच लोक त्यांनाच आडायला होते सहानुभूतीसाठी. काहीच्या गाडीला पॉम्पलेट चिटकेले, पॉम्पलेट काहीच्या, आणि बाहेर आले की म्हणले माझ्या गाडीला मराठी पॉम्पलेट चिटकेलं, आम केलं. तो ड्रायव्हर कुठं गेलता? तो ड्रायव्हर गेलता कुठं? तुम्हीच चिटकेदा, तुम्हीच धिंगाणा करायला लावता, तुम्हीच आरडायला लावता लोकाला, आणि मग मराठीवर ढकलून देता. पण मला एक म्हणायचं, मुंडे साहेबाचा वारसा चालवत आहे, 4 पोरांना अडील म्हणून झालं काय? अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे. चला रे बरोबर, चला. तुम्ही त्याच्या दुश्मनी धरली ती एवढ्या मोठ्या नेत्यानं. महासचिव येत, आपण केंद्राचं राजकारण हाताळताय, एक भाऊ राज्याचं राजकारण हाताळतोय, हे असं सहज घ्यायला पाहिजे. चल रे, माझेच लोक आहेत म्हणून, माझेच मतदार आहेत म्हणून. तरीही मी मराठा समाजाला आवाहन केलं, शांत राहा, बघू. मला काही शहाण्या लोकांनी सांगितलं आहे, काही हुशार लोकांनी सांगितलं की तुम्हीच थोडं शांतपणाची भूमिका घ्या, सांगा. आणि या TV9च्या माध्यमातून शेवटचं सांगतो आता की सगळ्यांनी शांत राहा, बघू 1 महिनाभर किती सहन करतोय, किती अन्याय करते, सगळा लिहून ठेवा, कोणी काय अन्याय केला आहे. जे मला म्हणले त्यांनाच दाखवू. तुम्ही आम्हाला शांत राहायचं सांगितलं, इतका अन्याय आमच्या लोकांवर यांनी आत्तापूत केला, काय करायचं आता सांगा. नारायणगडावर जी सभा झाली, म्हणजे बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असा सूर होता की जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये, तब्येतीची काळजी घ्यावी. समाज मनाचं ऐकलं पाहिजे होतं. तुम्ही 4 जूनला परत उपोषण करता. समाजाचा शब्द मी डावलाच नाही पाहिजे, हे अंतिम खरं आहे. पण त्याच समाजाला न्याय द्यायचे, त्याशिवाय मला करमत नाही.
माझा एक एक घंटा मला निघत. समाज माझ्यावर प्रेम करतो म्हणून करू नको म्हणतो, पण मला त्या समाजाची तळमळ, छळ, अन्याय दिसतोय म्हणून माझा तिळतिळ जीव तुटतोय की समाजाला द्यायचं मिळून, म्हणून मी बसाल. माझा समाज माझ्या पाठीशी येईल. सगळ्याचे सगळा मला आशीर्वाद द्यायला आंतरवालीत माझा राज्यातला समाज येणार, मला आशीर्वाद देणार, पाठबळ देणार. फक्त एक विषय राहिला होता, ते तेवढं मात्र लगेच सांगतो की दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून मराठ्यांनी शांत राहावं, अन्याय सहन करा, मायनाकसा बघू, त्याच्यानंतर ही करू. पण ही जबाबदारी खरी दोघा बहीण भावाची होती की झाली गेली निवडणूक, आता आपण काय करू, आपण शांतपणाची भूमिका घेऊ दोघं आणि एक बैठक घेऊ आणि मराठ्यांचं जो वंजारीचं कधीच काही झालेलं नाही, आपण सोडून द्या रे सगळं म्हणून मराठी आपण एक राहू. यांचं दोघाचं कधीच राजकारण संपू शकत नाही जर हे असे वागले तर. कधीच मराठी कधी यांच्या पाठीशी राहतील. त्यांच्या व्यासपीठावर जे होते त्यातल्या 70% मला फोन आलेत आता की आयला हे उलटच झालं, आम्हाला काय माहिती, हे गुरु नंतर करतील म्हणून गेल्यावरती. हे सत्य सांगतोय मी. उलट त्यांनीच पुढाकार घेऊन हे त्यांच्या लोकांना सांगायला पाहिजे होतं, गब्बासारे काही लेत जाऊ नका, हे शांत बसते दोघं बी, याचा अर्थ हेच करायला लावतात. यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे होता. पण मराठ्यांनी शांत राहा, बघू किती दिवस सहन होत आहे, आपण काही करू नका. मला ज्या शहाण्या माणसांनी सांगितले त्यांना एकदा आपण सांगू, यांनी इथं असं असं केले, आता तुम्ही सांगा काय करायचं. पण हात जोडून सांगतो, सगळे शांत राहा, आपलं सगळ्यांचं ध्येय आरक्षणाकडे ठेवा आणि सगळ्यांनी आंतरवालीच्या 4 जूनच्या आमरण उपोषणाची तयारी करा. आपल्याला शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवायचं. नक्कीच समाज मनाचं मी ऐकलं पाहिजे होतं, मात्र मला समाजासाठीच आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे 4 जूनला जो आहे मला उपोषण करावं लागते. आणि बीड असेल, महाराष्ट्रात जे असेल, 2 जाती समोरासमोर आलेत. मुंडे भावंडांनीही एकत्रित बसून हे सगळी दरी जी आहे ते संपुष्टात आणली पाहिजे. आणि मराठा समाजाच्या तरुणांना देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानामध्ये मराठा समाज, मराठा तरुण हा शांत बसला पाहिजे असेही जरांगे पाटील सांगतायत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.